नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी। महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन, एएनएम, जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा। विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग। बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण, थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर। तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या। संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे, मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचं आराध्य दैवत आहेत। त्यांचा पुतळा कोसळल्यानं संपूर्ण देशामधील जनतेला दुःख झालंय। भाजपनं राजकीय इव्हेंटसाठी महाराजांचा पुतळा उभारला होता। पंतप्रधान आणि भाजपनं मागितलेली माफी ही फक्त निवडणुका जवळ आल्यानं असून हा गुन्हा असल्यानं याला जनता माफ करणार नाही, असे परखड मत काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलंय। सुदर्शन निवासस्थानी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आमदार थोरात म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचं श्रद्धास्थान आहे। पंतप्रधानांनी माफी मागितली ती फक्त निवडणुका जवळ आल्यामुळे। त्यांची श्रद्धा, आस्था, प्रेम खोटं आहे। माफी मागितली त्यात देखील राजकारण केलं। महाराजांची आणि सावरकरांची तुलना कशी होऊ शकते असा सवाल करताना अवघ्या 8 महिन्यामध्ये पुतळा पडतो आहे। संपूर्ण देश दुःखी होतो आहे। भाजपा प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करत आहे। या पुतळा उभारणीमध्ये कोट्यावधी रुपये खर्च झाले आहेत। यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालाय। अनेकांना मलिदा वाटला गेलाय। पुण्यामध्ये 100 वर्ष झाली तरी महाराजांचा पुतळा शाबूत आहे, तर चौपाटीवरती लोकमान्य टिळकांचा पुतळा ऊन, वारा, पाऊस आणि वादळात देखील उभा आहे। शेकडो वर्ष झाली गडकिल्ले मजबूत आहेत। महाराजांप्रती भाजपचं प्रेम, श्रद्धा खोटी आहे। ते सत्तेसाठी हापापलेले आहेत। आमची महाराजांवरती अंतःकरणापासून श्रद्धा आहे, त्यामुळे आम्ही या घटनेचा निषेध करतो। महायुतीचे आंदोलन हे नाटक आहे। पुतळा कोसळल्यामध्ये जे गुन्हेगार असतील आणि त्यांना संरक्षण देणारे जे लोक असतील त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे। महाविकास आघाडीला मोठा जनाधार आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये 180 पेक्षा जास्त जागा निवडून येतील। हा मोठा इतिहास घडणार आहे। महायुतीबद्दल सर्वसामान्यांमध्ये मोठा रोष आहे। महायुतीचा भरोसा फक्त आता एका योजनेवरती आहे, परंतु महाराष्ट्रामधील आमच्या भगिनी हुशार आहेत, त्या फसणार नाही। बदलापूर घटनेचं काय झालं हा प्रश्न विचारणार आहेत। खरं तर बदलापूर आणि पुतळा कोसळल्यानंतर सरकारनं राजीनामा द्यायला हवा होता, मात्र सत्ता लोलूप अशी ही मंडळी आहेत। एक दिवसात सत्ता त्यांना हवी आहे। निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत। महायुतीमध्येच आता मोठा संघर्ष होतोय। त्यांचा संघर्ष खूपच टोकाला जाणार आहे। आत्ताच त्यांच्या नेत्यांमध्ये एकमेकांची तोंड न पाहणं किंवा ओकार येणं अशा चर्चा होत आहेत। याबद्दल न बोलणंच बरं। भाजपची लोक सत्तेसाठी काहीही करतायत असं सांगताना आगामी काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवरती येईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। संपूर्ण महाराष्ट्र आणि देश या गोष्टीचा निषेध करतो आहे। तर पंतप्रधान महोदयांनी माफी मागितली, पण तितकं त्यांचं त्या पुतळ्याच्या बाबतीतली आस्था खोटी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतलं प्रेम, श्रद्धा खोटी आहे, की ही माफी सुद्धा खोटी आहे। केवळ निवडणुका तोंडावर आल्या म्हणून ही माफी आहे। आणि दुर्दैवानं त्यामध्ये आणखी एक गोष्ट दिसते आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे श्रद्धास्थान आहे, देशाचं श्रद्धास्थान आहे। त्यांची आणि सावरकरांची कशी तुलना होऊ शकते? अशी तुलना करण्याचा प्रयत्न केला, हे आणखी निषेधार्ह। तर हा पुतळा 8 महिन्यामध्ये जातो आणि त्याची जी भग्न अवस्था झाली आम्हाला पावत नाही। सर्व महाराष्ट्र आणि देशातले शिवप्रेमी दुःखी आहेत। देश दुःखी आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही।
त्याच्यामध्ये ते करण्यामधली त्यांची भावना जी आहे, केवळ दिखावा एक इव्हेंट करायचा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा कोट्यावधी रुपये खर्च केले गेले. काही लोकांचा मलिदा वाटण्याचा कार्यक्रम त्यामध्ये झाला, नफाखोरी त्यामध्ये झाला, भ्रष्टाचार त्यामध्ये झाला आणि हा पुतळा उभा केला गेलेला आम्हाला दिसतो आहे. म्हणजे 100 वर्षापूर्वीचे पुतळे आजही आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज पुण्यातला दिमाखाना उभा आहे. एवढंच नाही तर चौपाटी सारख्या वाऱ्यामध्ये सुद्धा लोकमान्य टिळकांचा पुतळा उभा आहे, दिमागदारपणे उभा आहे. यांचं प्रेम खोटं, यांची श्रद्धा खोटी, यांचं देशप्रेम सुद्धा खोटं आणि आमच्या महापुरुषांवरची श्रद्धा सुद्धा खोटी. हे फक्त सत्तेला हपापलेले आणि सत्तेकरता निवडणुकांकरता काही करणारे असे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत. हे सिद्ध करणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आंदोलन ही तर श्रद्धेचा आमचा भाग आहे. अंतकरणापासून लोक त्या सगळ्या गोष्टीचा निषेध करतायत आणि त्यामुळं हा निषेध तर होणारच आहे. महायुती कोणाच्या विरुद्ध आंदोलन करते आहे? खरं म्हणजे ज्यांना अटक व्हायला पाहिजे होती, ज्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हायला पाहिजे, त्यांना आजही संरक्षण दिलं जाते असं दिसतं आहे. याला काय ते राजकारण म्हणतात. बदलापूरच्या हजारो लोक रस्त्यावर आले, रेल्वे स्टेशनवर आले, त्यांना सुद्धा राजकारण म्हणणारे हे लोक आहेत. त्यांना कशातही राजकारण दिसतं, कारण हे पूर्णपणे राजकीय दृष्टीने प्रत्येक गोष्टीकडे पाहतात, इव्हेंट म्हणून पाहतात. आणि म्हणून ह्या छत्रपतींच्या बाबतीत झालेली गोष्ट हिला क्षमा नाही. कारण क्षमा असते, बरोबर आहे, क्षमा केली पाहिजे, माफी मागितली ती चुकीला असते, गुन्ह्याला नसते. गुन्ह्याला शिक्षा असते आणि ती शिक्षा ही जनता, भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या मित्रांना दिल्याशिवाय राहणार नाही. हे तर याला संरक्षण देणारे कोण? हे गुन्हेगार कोण? गुन्हेगार जितका गुन्हेगार आहे आणि शिक्षेला पात्र आहे, तेवढंच संरक्षण देणारे सुद्धा शिक्षेला पात्र आहे. त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे. शावीस शेख, C24 तास, संगमनेर. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. उपलब्ध सुविधा: मेडिसिन विभाग, 15 बेड्सचे सुसज्ज ICU, ECG, 2D इको, PFT, अस्थिरोग विभाग, ॲक्सिडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशालिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. फोन नंबर 02425 22 75 74 तसेच 22 75 75. मोबाईल नंबर 74 99 17 68 64. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.